तुकाराम मुंढे कोणत्याही विभागात गेले तरी 1 वर्षापेक्षा फार काळ ते कुणालाही सहन होत नाहीत. पण दिव्यांग कल्याण विभागात त्यांनी एक अशी मेक मारून ठेवली आहे ज्याने त्यांची बदलीही झाली तरी अनेकांचा जो बाजार उठलाय तो तसाच कायम राहणार आहे. राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी 4% आरक्षण असूनही प्रत्यक्षात केवळ 1.5%पेक्षाही कमी कर्मचारी सरकारी नोकरीत आहेत. हे वास्तव जेव्हा समोर आलं तेव्हा दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी 40 विभागांना तातडीने पत्र पाठवून याचा जाब विचारला, ज्यापैकी फक्त 2 विभागांनी उत्तर दिलं आणि उरलेल्या 38 विभागांनी टाळाटाळ केल्यामुळे आता या सगळ्याच बोगस संस्थांचा बाजार उठलाय. गेल्या 13 वर्षात तब्बल 900 संस्थांनी दिव्यांगांच्या नावाने सरकारला चुना लावला होता. म्हणजेच सरासरी दर महिन्याला 5 ते 6 बोगस संस्था उघडकीस येत होत्या. दुसऱ्या बाजूला शेकडो शासकीय कर्मचारी ज्यांनी खोटी प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या लाटल्या आणि तिसऱ्या बाजूला 53 लाख असे नागरिक जे खऱ्या अर्थाने दिव्यांग असूनही वर्षानुवर्षे आपल्या हक्कासाठी सरकारी उंबरठे झिजवत होते. दिव्यांगांसाठी काम करणारे नेते, संस्था आणि बोगस रॅकेट या कुणाचीही गरज पडू नये यासाठी तुकाराम मुंढेंनी अशी यंत्रणा लॉन्च केली आहे ज्याने दिव्यांग व्यक्ती घरी बसून त्याचा प्रश्न सोडवू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉन्च झालेली ही यंत्रणा नेमकी काय आहे आणि त्याचा फायदा कसा होणार आहे त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. महाराष्ट्रात दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे जणू नोकरी मिळवण्याचं शॉर्टकट बनलं होतं. पुण्यातलं पूजा खेडकर प्रकरण समोर आलं आणि अख्ख्या राज्याला धक्का बसला. पण हे तर फक्त हिमनगाचं टोक होतं. पण जेव्हा तपास सुरू झाला आणि खरा आकडा समोर आला त्यात साताऱ्यात 78 कर्मचारी निलंबित, पुण्यात 46, लातूरमध्ये 26 तर यवतमाळमध्ये 21 कर्मचारी निलंबित करण्यात आले. ही कारवाई फक्त निलंबनापुरती मर्यादित नाही. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 नुसार जर कोणी बनावट प्रमाणपत्र मिळवलं किंवा वापरलं तर त्याला 2 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. राज्यात पहिल्यांदाच अशा बनावटगिरीला साथ देणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा दोघेही कायद्याच्या कचाट्यातून वाचणार नाहीत. ज्या खुर्चीवर खऱ्या दिव्यांगाचा हक्क होता तिथे धडधाकट माणसं खोटी प्रमाणपत्र घेऊन बसली होती. या अंधाधुंदीला कायमचा लगाम लावण्यासाठी सरकारने आता आधार आणि UDID म्हणजे युनिक डिसॅबिलिटी आयडी ची भिंत उभी केली आहे. UDID हे कार्ड केंद्र सरकारच्या स्वावलंबन कार्ड योजनेअंतर्गत दिलं जातं, ज्याचा उद्देश देशातील सर्व दिव्यांग व्यक्तींचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे आणि त्यांना सर्व सरकारी योजनांचा लाभ एकाच कार्डद्वारे मिळवून देणे असा आहे. आता सिस्टम बदलली असून तुकाराम मुंढे यांनी एकच कडक नियम लावलाय. जर डेटा ऑनलाईन नसेल तर तुमचं अस्तित्व नाही. हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल केंद्र सरकारच्या UDID आणि आधार डेटाबेसशी तांत्रिक दृष्ट्या जोडलेलं आहे. तंत्रज्ञानाचा विचार केला तर हे पोर्टल फक्त कागदपत्र तपासत नाही तर ते दिव्यांगांसाठी अत्यंत युजर फ्रेंडली बनवण्यात आलं आहे. यामध्ये AI आधारित चॅटबॉट आणि व्हॉइस नोट्सची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे ज्या दिव्यांग व्यक्तींना टाईप करण्यात अडचण येते ते बोलून आपली शंका विचारू शकतात किंवा माहिती मिळवू शकतात. म्हणजे खऱ्या गरजूंसाठी हे पोर्टल जितकं सोपं आहे तितकंच ते भ्रष्टाचारांसाठी अवघड आहे. जेव्हा एखादा लाभार्थी अर्ज करतो तेव्हा यंत्रणा रिअल टाइम मध्ये त्याची माहिती पडताळते. जर माहिती खोटी असेल तर सिस्टम ती तिथेच नाकारते. हे पोर्टल शिक्षण विभागाच्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन म्हणजेच UDISC डेटाशी देखील जोडलं गेलंय. प्रत्येक शाळेला एक UDISC कोड दिला जाणार आहे. त्या कोडवरून शाळेत किती शिक्षक आहेत, किती वर्गखोल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती विद्यार्थी शिकत आहेत याची अचूक माहिती सरकारला मिळणार आहे. अनेक दिव्यांग संस्था आधी कागदावर जास्त विद्यार्थी दाखवून सरकारकडून अनुदान लाटायच्या, पण आता दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे UDISC डेटाशी जोडल्यामुळे संस्थेला तेवढेच अनुदान मिळेल जेवढे विद्यार्थी UDISC वर नोंदणीकृत आहेत. यामुळे संस्थांना आता विद्यार्थी संख्या फुगवून सांगता येणार नाही. तिथे जितकी मुलं खरोखर हजर दिसतील तितकंच अनुदान मिळेल. CSR फंड मिळवण्याचे नियमही यामुळे अधिक कठीण होतील.
या पोर्टलमुळे सर्वात मोठा तडाखा बसलाय तो भ्रष्टाचाराच्या साखळीला. आता कोणत्याही मध्यस्थाची किंवा एजंटची गरज उरलेली नाही. थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी यामुळे शासनाचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या पोर्टलमध्ये एक विशेष डॅशबोर्ड आहे ज्याद्वारे उच्च पदस्थ अधिकारी पाहू शकतात की कोणत्या अधिकाऱ्याने किती अर्ज अडवून ठेवलेत. यामुळे आता अधिकारी फाईल गहाळ झाली किंवा वेळ लागेल असं म्हणून पळ काढू शकणार नाहीत. फाईल अडवण्याची जुनी पद्धत आता मोडीत निघाली असून विनाकारण दिरंगाई करणाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तुकाराम मुंढेंनी सध्या विभागात अशी शिस्त लावली आहे की पेंडिंग फाईल दिसली की अधिकाऱ्याला थेट जाब विचारला जातो. चॅटबोटवर आतापर्यंत 5,000 तक्रारी आल्या होत्या आणि त्या सगळ्या सोडवल्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांचं महत्वच संपून गेलंय. राज्यातील सुमारे 53 लाख दिव्यांग नागरिकांसाठी ही एक नवी पहाट आहे. प्रशासनाची ही डिजिटल झेप केवळ तांत्रिक सुविधा नाही तर तो खऱ्या दिव्यांगांचा सन्मान आहे. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व संस्थांना पोर्टलवर नोंदणी करणं सक्तीचं करण्यात आलंय. नोंदणी न केल्यास त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. तुकाराम मुंढे यांचा हा धडाका आणि या पोर्टलची ताकद यामुळेच आज खऱ्या दिव्यांगांना सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जगण्याची आशा मिळाली आहे. प्रशासन जर संवेदनशील असेल आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर भ्रष्टाचाराची कितीही मोठी भिंत असली तरी ती जमीनदोस्त होऊ शकते. हे तुकाराम मुंढे यांनी सिद्ध केलंय. पूर्वीच्या यंत्रणेनुसार हस्तलिखित प्रमाणपत्र, एजंटांचा सुळसुळाट आणि टेबलाखालून व्यवहार चालायचे. एखाद्या संस्था चालकाला अनुदान हवं असेल तर ती कागदावर 100 मुलं दाखवायची पण प्रत्यक्षात तिथे 10 मुलंही नसायची. यालाच घोस्ट इन्स्टिट्यूट म्हणतात, जिथे फक्त कागदावर दिव्यांगांच्या नावाचा वापर करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला जायचा. गेल्या 13 वर्षात अशा 900 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. एकट्या 2025 मध्येच 363 संस्थांवर गाज पडली. हा सगळा पैसा खऱ्या दिव्यांगांच्या विकासाचा होता जो या बोगस संस्था वर्षानुवर्ष लाटत होत्या. संस्थांना ऑनलाईन नोंदणी करताना आयुक्तांनी थेट संस्थेत व्हिडिओ कॉल करायचा आणि तिथे खरंच मुलं आणि शिक्षक आहेत का पडताळणी करण्याचेही आदेश तुकाराम मुंढेंनी दिलेत. दिव्यांग विभागात सध्या ज्या वेगाने कारवाई चालली आहे त्यावर बच्चू कडू यांनीही नाराजी व्यक्त केली होती. मात्र तुकाराम मुंढे काय थांबायचं नाव घेत नाहीत. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा.